मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी अत्यंत सूचक असं विधान केलंय। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा एकीकडे सुरू आहे आणि असं असताना बाळा नांदगावकर यांचं हे मोठं आणि तितकंच सूचक असं विधान। त्यामुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा पुन्हा एकदा फिसकटणार का असाही प्रश्न आहे। तर आतापर्यंत एकट्यानं निवडणुका लढवल्या, गरज पडली तर पुढे सुद्धा एकटं लढू असं विधान मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी केलेलं आहे। त्यामुळे आता राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या संदर्भात ज्या चर्चा सुरू आहेत या चर्चा पुन्हा एकदा फिसकटणार का असाही सवाल विचारला जातोय। लोकांच्या मनामध्ये आहे, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं होतं। युतीच्या बद्दल किंवा आघाडीच्या बद्दल हा विषय साहेबांच्या अखत्यारीत येतो, त्याच्यावरती भाष्य साहेबच करू शकतात। आता कोण विरोधात नाही त्या विषयावरती मी कसं बोलू शकतो? तो प्रत्येक पक्ष आपापला पक्षाचं कसं वाढ करतील ते बघत असतो। त्याप्रमाणे पक्षप्रमुख हे आमच्यापेक्षा 1000 फूट पुढे असतात, त्यामुळे त्यांना नक्की माहिती आहे की आपल्या पक्षाचे हित कशात आहे। त्याच्यावरती पक्षप्रमुख निर्णय घेऊ शकतात काय करायचं तो। त्यामुळे कोणी विरोध केला नाही केला, शेवटी पक्षामध्ये आम्हाला आमचं आतापर्यंत आमची निवडणूक आम्ही एकट्याने लढवलेली आहेत। आता पण तुम्ही ऐकलं असेल, वेळ आली तर आपल्याला एकट्याच आपण लढवण्याच्या भूमिकेमध्ये आहोत। पुढची बातमी बघूयात। मोदी शहा हे सरकार पाकिस्तान सोबत चर्चा करू शकतं।